सो जर तुम्ही या टेबलला बारीकीने बघितलं, तर तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला दिसतंय बघा रोल नंबर नावाचा कॉलम. आणि जर तुम्ही आणखी बारीकीने बघितलं, तर रोल नंबर नावाच्या कॉलमची साईज किती आहे? ओके. सो याची साईज आहे बघा 4. कसं? सो 1, 2, 3 आणि 4. 4 नंबर नावाचा जसा आपला इथे रोल नंबर आहे. म्हणजेच की आपल्या रोल नंबर नावाच्या डेटा टाइपची साईज आहे बघा 4. म्हणून इथे 4 नंबरच्या हिशोबाने आपला रोल नंबर क्रिएट झालेला आहे. सो फ्युचरमध्ये ही जी साईज आहे ही 4च राहणार का? सो नाही. फ्युचरमध्ये आणखी जसं स्टुडंट्स ॲड होतील आणि स्टुडंट्स ॲड झालेत की रोल नंबरची साईज पण वाढणार. कशी वाढणार? समथिंग लाइक धिस. सो फ्युचरमध्ये आपल्या रोल नंबर नावाच्या कॉलमची साईज वाढली बघा 6 पर्यंत गेली आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. सो रोल नंबर नावाच्या कॉलमच्या डेटा टाइपची साईज झाली आहे बघा 6. कुठनं? 4 पासनं 6 झालेली आहे. म्हणजेच की आपला रोल नंबर नावाचा कॉलम हा मॉडिफाय झालेला आहे. सो हेच आपण कसं करतो? म्हणजेच की समजा तुम्हाला एखादा कॉलमचा डेटा टाइप चेंज करायचा असेल किंवा डेटा टाइपची साईज मॉडिफाय करायची असेल, म्हणजेच की चेंज करायची असेल, तर त्यासाठी आपण मॉडिफाय कॉलम नावाची कमांड यूज करतो. म्हणजे झालेलं काही असं आहे, की आधी आपला रोल नंबर नावाचा कॉलम 4 इंटिजर्स घेत होता. बट आता काय झालंय, हा 6 इंटिजर्स इन्क्लूड करतोय. म्हणजे 6 याची साईज झालेली आहे. सो असं आपण यूज करू शकतो बघा मॉडिफाय कॉलम नावाची कमांड. आणि हेच मला तुम्हाला एका कन्सेप्टने सांगायचं होतं. आता आपण हे प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये करून बघूया. सो जाऊया बघा आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये. स्टुडंट मार्क्स नावाचा हा आपला एक टेबल आहे. या टेबलमध्ये 3 कॉलम्स आहेत बघा. आणि आपल्याकडे खूप साऱ्या स्टुडंट्सचा रेकॉर्ड आहे. रोल नंबर नावाचा कॉलम आपल्याकडे, फुल नेम नावाचा कॉलम आहे आणि फुल मार्क्स नावाचा कॉलम आहे. मला काय करायचंय, मला डेटा टाइप पण चेंज करू शकतो आपण आणि डेटा टाइपची साईज पण चेंज करू शकतो. तो सर्वात पहिले आपण काय करणार, या कॉलमचा जर मला डेटा टाइप बघायचा असेल, तर मी रन करतोय बघा सिंपल कमांड जी की आहे DESC आणि आपल्या टेबलचं नाव. सो याने काय होणार, मला आपल्या टेबलचा जसा आपल्या कॉलमचा डेटा टाइप मला दिसणार. सो इथे बघा रोल नंबर नावाचा कॉलमचा डेटा टाइप आहे बघा इंट. फुल नेम नावाच्या कॉलमचा डेटा टाइप आहे बघा varchar 30 आणि फुल मार्क्स नावाच्या कॉलमचा डेटा टाइप आहे बघा इंट. राइट. सो सर्वात पहिला आपण काय करणार, फुल नेम नावाचा कॉलमची डेटा टाइप जसं आपण याची साईज वगैरे चेंज करणार आहे. इथे 30 आहे, तिथे आपण 50 करून बघूया. सो मॉडिफाय कॉलमनी नुसतं आपल्या डेटा टाइपची साईज चेंज होते का हे पण आपण समजून घेऊया. सर्वात पहिला आपण काय करणार, अल्टर टेबल नावाची कमांड इथे आपण लिहिणार. त्यानंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा जसं स्टुडंट मार्क्स नावाचा हा आपला एक टेबल आहे. काय करतोय, एंटर करतोय. नंतर जसं इथे आपण मॉडिफाय कॉलम म्हणून लिहिणार. त्यानंतर आपल्या जसं कॉलमचं नाव जे की आहे बघा जसं फुल नेम नावाचा हा आपला एक कॉलम आहे. नंतर आपण याचा डेटा टाइप करणार जसं varchar आणि करतोय बघा जसं 90 साईज देतोय मी इथे. सेमीकोलन दिलं, एक्झिक्यूट केलं, तर आपली जी साईज आहे ती चेंज होऊन जाणार. आणि जर आपण रन केली बघा DESC कमांड, तर आपली जी साईज आहे ती varchar 90 झालेली आहे. म्हणजेच की मॉडिफाय कॉलम या कमांडनी आपण डेटा साईज पण चेंज करू शकतो. म्हणजेच की आपल्या डेटा टाइपची साईज पण चेंज करू शकतो. सो 30 पासनं हे झालंय बघा जसं 90. आणि जर मला डेटा टाइप चेंज करायचा असेल, तर आपण डेटा टाइप पण चेंज करू शकतो. सो आता मी काय करतोय, रोल नंबर नावाचा कॉलमचा डेटा टाइप चेंज करतोय. आधी आपण पाहिलं की आपण साईज कशी चेंज करतो. आता आपण डायरेक्टली डेटा टाइपच चेंज करणार आहे युजिंग मॉडिफाय कॉलम नावाची कमांड. सो सर्वात पहिला आपण काय करणार, अल्टर टेबल लिहिणार. नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा जसं स्टुडंट मार्क्स नावाचा हा आपला एक टेबल आहे. नंतर आपण जसं इथे लिहिणार बघा जसं मॉडिफाय इथे आपण लिहिणार. नंतर जसं कॉलम आणि नंतर जसं आपल्या कॉलमचं नाव जे की असणार आहे बघा जसं युअर रोल नंबर नावाचा हा आपला एक कॉलम आहे. आणि नंतर याचा टाइप आपण काय करणार, इथे आपण करणार आहे बघा जसं varchar मध्ये याला कन्वर्ट करू. आणि याची साईज देतोय बघा मी जसं 35 देतोय. सेमीकोलन देतोय, एक्झिक्यूट करतोय बघा. आपला डेटा टाइप चेंज झालेला आहे. इंट मधनं तो आलेला आहे बघा varchar. सो आता आपण एक कमांड रन केली जसं DESC कमांड. सो आता तुम्हाला समजून जाणार की varchar हा चेंज झालेला आहे. म्हणजे इंट टू varchar आपण कन्व्हर्जन केलंय बघा आपल्या युअर रोल नंबर नावाच्या कॉलमचा. सो आता आपण बघणार की एखादा डेटा टाइप चेंज करताना आपण त्यामध्ये कन्स्ट्रेंट ॲड करू शकतो का? जसं नॉट नल झालं, प्रायमरी की झाली, युनिक की झाली, ऑटो इन्क्रिमेंट वगैरे असं काही लावू शकतो का? तर सर्वात पहिलं आपण काय करणार, जसं इथे मी काय करतोय, अल्टर टेबल नावाची कमांड लिहितोय.
आणि नंतर जसं आपल्या टेबलचं नाव जे काही आहे बघा, जसं स्टुडंट इन्फो, जसं स्टुडंट मार्क्स नावाचा हा आपला एक टेबल आहे. मॉडिफाय कॉलम इथे आपण लिहिणार, नंतर आपल्या जसं कॉलमचं नाव आणि जसं आपण इथे varchar ठेवणार किंवा कॅर पण ठेवू शकतो आपण इथे. कॅर 30 पण केलं तर चालते किंवा कॅर 40 पण केलं तर चालते. जसं 40 करतोय मी इथे आणि आपण इथे एखादा कन्स्ट्रेंट वगैरे ॲड करू शकतो का? सो येस, आपण नॉट नल नावाचा कन्स्ट्रेंट इथे ॲड करूया आणि सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय. बघा आपला जसं एक्झिक्यूट झालेली आहे कमांड आणि जर आपण DESC कमांडनी चेक केलं, तर तुम्हाला काय मिळणार बघा. आपण इथे काय केलंय, नल जसं नॉट नल इथे नो आलंय. म्हणजेच की आपण कन्स्ट्रेंट वगैरे पण ॲड करू शकतो. सो असं आपण आपला मॉडिफाय कॉलम नावाची कमांड यूज करू शकतो. आय होप या सेशनमध्ये तुम्हाला मजा आली असेल आणि मी तुम्हाला काय सांगितलं, की विथ कन्स्ट्रेंट पण सांगितलं आणि विथआऊट कन्स्ट्रेंट पण सांगितलं. आपली मॉडिफाय कॉलम नावाची कमांड आपण कशी यूज करतो. सो आय होप हे तुम्हाला समजलंय. सो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये संबोधन सेशनला.